नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटे चॅनलमध्ये। आता आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा भगवान विष्णूंना समर्पित असलेला अत्यंत पवित्र महिना मानला जातो। यामध्ये भक्त व्रत, पूजा, नामस्मरण आणि त्याचबरोबर एकादशी देखील पाळतात। खरं तर एकादशी म्हणजे काय, त्याचं महत्त्व हे आपल्याला सगळ्यांना लहानपणापासूनच माहीत असतं। पण या व्रतामध्ये फक्त उपवास नाही तर असते श्रद्धा, संयम आणि त्यामध्ये दडलेला असतो एक भक्तीचा खूप सखोल अर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत विष्णूंचे परमभक्त राजा अंबरीश आणि महर्षी दुर्वासा यांची एक सुंदर कथा। या कथेमधून आपल्याला समजेल की भगवंत कसं आपल्या भक्ताचं रक्षण करतो आणि राग आणि अहंकारामुळं नक्की काय घडतं। त्यामुळं हा अधिक मास स्पेशल एकादशीचा व्हिडिओ अवश्य संपूर्ण नक्की बघा। चला तर मग या पवित्र कथेला सुरुवात करूयात। सूर्यवंशातील राजा अंबरीश हे पराक्रमी, धर्मपरायण आणि भक्तिभावाने भगवान विष्णूंची सेवा करणारे त्यांचे परम भक्त होते। ते भक्तिभावाने विष्णूंची पूजा करत, व्रत करत, नामस्मरण करत, ध्यानधारणा करत त्यांना प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्यांच्या रक्षणासाठी म्हणजेच राजा अंबरीशांच्या रक्षणासाठी सुदर्शन चक्र नेमलं होतं। राजा अंबरीश हे अत्यंत श्रद्धेनं एकादशीचं व्रत करत असत। वर्षभर हे व्रत केल्यानंतर द्वादशीच्या दिवशी ते ब्राह्मणांना भोजन करवत आणि त्यानंतरच आपले पारणे फेडत असत। अशाच एके दिवशी महर्षी दुर्वासा आपल्या शिष्यांसह राजा अंबरीशांकडे आले। अंबरीशांनी त्यांचं स्वागत केलं व भोजनाला बसण्यासाठी सांगितलं। दुर्वासा ऋषी आणि त्यांचे शिष्य सुरुवातीला नदीवर स्नान करून त्यानंतर ध्यान करून मग येतो असं म्हणून ते नदीवर गेले। बराच वेळ झाला तरी दुर्वासा ऋषी परत आले नाहीत। इकडं द्वादशीची वेळ निघून चालली होती व द्वादशीच्या दिवशीच पारणं फेडणं आवश्यक होतं। त्यामुळं राजा अंबरीश यांना प्रश्न पडला की नक्की काय करावं। त्यासाठी त्यांनी ब्राह्मणांचा सल्ला घेतला। ब्राह्मणांनी सांगितलं की तुम्ही भगवान विष्णूंची पूजा करत असताना प्रेमानं, भक्तिभावानं त्यांचं जे चरणामृत आहे ते ग्रहण करा आणि आपलं पारणं फेडा, म्हणजे तुमचं पारणं देखील फेडलं जाईल आणि त्याचबरोबर अन्नग्रहण केल्याचा अतिथीच्या आधी अन्नग्रहण केल्याचा दोषही तुम्हाला लागणार नाही आणि त्यांचा अपमानही होणार नाही। राजा अंबरीशांनी तसंच केलं। त्यांनी भक्तिभावाने भगवान विष्णूंचं चरणामृत ग्रहण केलं। थोड्या वेळानं महर्षी दुर्वासा ऋषी आपल्या शिष्यांसह परत आले आणि आपल्या तपोबलानं त्यांना समजलं की राजानं आपलं पारणं सोडलेलं आहे। हे कळताच ते अत्यंत क्रोधित झाले। ते रागानं म्हणाले, माझा अपमान करण्याचं धाडस तू कसं केलंस, तुला याची शिक्षा मिळेलच। असं म्हणत त्यांनी आपल्या डोक्यातील एक केस उपटला आणि त्या केसापासून एक भयंकर राक्षस निर्माण झाला। त्या राक्षसाला त्यांनी राजा अंबरीशाचा वध करण्याची आज्ञा दिली। भयंकर राक्षस राजा अंबरीशाकडे धावू लागला, पण राजा मात्र एकदम शांत होते आणि भगवान विष्णूंच्या भक्तीमध्ये लीन होते। त्या क्षणी आकाशात तेजस्वी प्रकाश प्रगट झाला आणि भगवान विष्णूंचे सुदर्शन चक्र प्रगट झाले। सुदर्शन चक्राने त्या राक्षसाचा तात्काळ नाश केला, पण त्यानंतर ते चक्र दुर्वासा ऋषींच्या मागं लागलं। ते पाहून दुर्वासा ऋषी घाबरले। ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी देवराज इंद्राकडे गेले, पण इंद्राने असमर्थता दर्शवली। त्यानंतर ते कैलासावरील भगवान महादेवांकडे गेले। महादेवांनीही सांगितलं, हे सुदर्शन चक्र थांबवण्याची शक्ती फक्त विष्णूकडेच आहे। त्यानंतर महर्षी दुर्वासा ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले। शेवटी ब्रह्मदेवाने देखील तुम्ही विष्णूंकडे जावा असा सल्ला दिला। शेवटी महर्षी दुर्वासा ऋषी हे विष्णूंकडे गेले आणि विनवणी करू लागले। विष्णू म्हणाले, माझ्या भक्ताचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे, त्यामुळं तू राजा अंबरीशाकडे जा। हे ऐकून दुर्वासा ऋषी राजा अंबरीशांकडे गेले। त्यांनी त्यांचे चरण धरले आणि क्षमा मागू लागले। अगदी नम्रतेनं राजा अंबरीशांनी त्यांना उठवलं आणि सुदर्शन चक्राला शांत होण्यासाठी सांगितलं। सुदर्शन चक्र शांत झालं आणि त्यानंतर राजा अंबरीश म्हटले, गुरुवर्य, तुम्ही गेल्यानंतर मी भोजन केलेलं नाही, तुमची मी वाट पाहतच थांबलो होतो। ते ऐकून दुर्वासा ऋषींना अगदी मन त्यांचं भरून आलं। त्यानंतर दोघांनी एकत्र मिळून भोजन केलं। नंतर दुर्वासा ऋषींनी राजाला आशीर्वाद दिला
पुढं आपलं राज्य हे राजानं आपल्या पुत्राला स्वाधीन केलं आणि ते फक्त विष्णू भक्तीमध्ये लीन झाले. खरंच ही कथा ऐकल्यावर वेगळीच शांतता मिळते ना. आपणही अधिक मासमध्ये आणि एकादशीला भगवंताचं नामस्मरण करूयात, त्यांची प्रार्थना करूयात. माझ्या चॅनलवर भगवान विष्णूंची आरती उपलब्ध आहे, त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम गायन आणि विष्णूची सहस्र नामावली देखील उपलब्ध आहे. ते सर्व व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ते सर्व व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. आणि हा जर का माझा आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय.